आपण नाचिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे चंद्रप्रभेला वनवास कसा झाला. चंद्रप्रभेला तिच्या वडिलांनी, नंदा काकी म्यूट करा, अरण्यामध्ये सोडलेलं आहे. अरण्यामध्ये सोडून परत आल्यानंतर आई वडिलाला दुःख झालं. तेही प्रसंग आपण बघितला, किती दुःख झालं ते. चंद्रप्रभा त्या अरण्यामध्ये शोक करत असताना तिथले वेली, पशु पक्षी प्राणीसुद्धा शोक करू लागले. तिचा शोक बघून त्यांचंसुद्धा अंतःकरण दुःखी झालेलं आहे. आणि धरणी मायसुद्धा दुःखित झाली तिचा तो शोक बघून. ही भाग आपण काल बघितलेला आहे. तर निरापराध असताना तिनं पुन्हा तिथं एक ऋषी आले दर्भ नेण्यासाठी म्हणून. आणि दर्भ नेण्यासाठी ऋषी आले. तिने तिचा शोक त्या ऋषींनी ऐकला आणि तिला विचारलं, तू कोण आहेस, मी तर का शोक करतेस. तिनं पूर्ण तिचा वृत्तांत सांगितला. गर्भ कसा राहिला आणि 6 महिन्याची मी गर्भवती आहे, मी रघुराजाची कन्या आहे, दुर्भागिनी कन्या. पूर्ण वृत्तांत सांगितल्यानंतर ते ऋषी पुढे काय म्हणतात ते आपण आता बघणार आहोत. मी निरापराधी आहे असं तिनं सत्य, मी जे बोलते ते सत्य आहे. गर्भ कसा समावला गेला ते तिनं सांगितलं. नाकातून कमळ हुंगलं गेलं आणि त्याच्यामधूनच गर्भसंभव झाला. आणि मी पापिनी आहे म्हणून माझ्या मातापित्यांनी धर्मासाठी माझा त्याग केला आणि मी बोलते ती सत्य आहे असं सांगितल्यानंतर ऋषींना सत्य, खरं बोलते आहे ही लक्षात आलं. खरं बोलतं का खोटं बोलतं त्याच्या बोलण्यावरूनच लक्षात येतं बघा माणसाचं. तर सत्य बोलते आहे ही असं ऋषींच्या लक्षात आलेलं आहे. असे ऐकताच त्या ऋषींचे मन कळवळून त्यांच्या पोटात दया उत्पन्न झाली. अंतःकरणामध्ये कळवळा आला आणि मनामध्ये दया उत्पन्न झाली. आणि तो म्हणाला, ती ऋषी म्हणू लागलेले आहेत, मी तुझे कन्येप्रमाणे पालन करीन. मुली, तू माझ्याबरोबर चल आणि मी तुझे माझ्या मुलीप्रमाणे सांभाळ करील, पालन करील. तू माझ्या घरी चल. तुझा बाप त्रिलोक्यात कीर्तिमान असून मोठा विख्यात. ओम नमः शिवाय. हो 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 हो, तिसरा अध्याय कालच सुरू झाला. तिसरा अध्याय काल नव्हतात का तुम्ही? हां, बरं बरं, अर्धा झालेला होता काल, त्याच्या पुढचं गेले. तर ते ऋषी म्हणून लागलेले आहेत, तुझे जे वडील आहेत ते महाविख्यात आहेत, म्हणजे कीर्ती त्यांची सगळीकडं पसरलेली आहे. आणि तू माझ्याबरोबर चल, तुझं मी कन्येप्रमाणे पालन करील. तू माझ्या घरी चल. तुझा बाप त्रिलोक्यात कीर्तिमान असून मोठा विख्यात आहे. त्याने तुला आपल्या धर्माप्रमाणे दोषाभिभूत करून त्यागले. त्याचा धर्मच होता तो. रामप्रभूच्या कुळातला हा राजा आहे, वचनासाठी 14 वर्षाचा वनवास भोगणारा. त्याने स्वतःचा धर्म सांभाळला आणि दोष लागू नये आपल्या कुळाला म्हणून त्याने तुझा त्याग केला. दोषाभिभूत होऊन त्यागले. आता तू काही चिंता करू नको. तू चिंता करू नको, तू काही काळजी करू नको. जे होणार ते कधीही चुकावयाचे नाही. होणार ते होणारच, कधीच चुकणार नाही. विधात्यानं लिहिलेलं ते चुकणार नाही, होणार ते होणारच.
असं ऋषी सांगू लागलेले आहेत. जे होणार असतं भाग्यामध्ये ते कधी ठरलेलं असतं तर जन्मलेल्या दिवशी. पूर्ण भाग्य आपलं जन्मलेल्या दिवशीचं ठरलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये कोणतीही अडचण आली की आपण जन्मपत्रिका घेऊन जातो. का तर त्या दिवशी सगळं ठरलं आहे आपलं. शेवटपर्यंतचा प्रवास त्या दिवशीच ठरला. ज्या दिवशी या देहामध्ये आत्मा प्रविष्ट झाला, जीव ह्या देहामध्ये आला आणि त्या दिवशीचा सगळा प्रवास ठरला. आपण जर प्रवासाला निघालो तर गाडीत बसतानाच उतरायचं ठिकाण ठरतं का नाही हो? तिकीट गाडीत बसतानाच काढलं जातं. कुठं उतरायचं आहे ती? जीवसुद्धा ह्या देहामध्ये ज्या दिवशी आला त्या दिवशीच ठरलेलं आहे कुठं उतरायचं आहे, किती आयुष्य आहे आणि काय घडामोडी होणार आहेत त्या. आपण ज्या गावाला जायचं त्या गावाच्या रस्त्यामध्ये कोणता घाट लागणार, कोणतं गाव लागणार, सगळं ठरलेलं आहे आधीच. आणि ते ठरलेले ते होणार, म्हणून ते काही चुकाव्याचं नाही. आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, जीवन जगत असताना आपण औषध आणतो, पण औषधावर ज्या दिवशी औषध निर्माण झालं, उत्पन्न झालं, त्याच दिवशी त्याच्यावर एक्सपायर्ड डेट टाकलेली असते, समाप्तीची तिथी, कधी समाप्त होणार. मग हे सगळं आधीचं ठरलेलं आहे. ऋषी सांगू लागलेले आहे, चिंता करू नको, देव होणार ते होणारच आहे आणि ते आधीच ठरलेलं असतं. आपल्यासुद्धा भाग्यामध्ये ते आधीचं ठरलेलं असतं. म्हणून आणि ते कोण ठरवितं तर आपलं कर्म ठरवितं, ते दुसरं कुणीच ठरवित नाही. आपलंच कर्म, जी संचित कर्म आहे ते संचित कर्म फळाला आलेलं घेऊन आपण इथं येतो आणि इथं कर्मभोग भोगतो. सुख दुःख जी आहे ते, हानी लाभ काय जे आहे ते आपल्याच कर्माचं फळ आपण इथं आल्यानंतर भोगीत असतो. कधीही चुकावयाचे नाही, ती कशानंच चुकत नाही. प्रारब्ध कर्म चुकत नाही, पण संचितात जे साचलेलं असतं तेच प्रारब्धात आलेलं असतं. पण त्याची साधनेनं तीव्रता मात्र कमी होते. साधक जर साधना मार्गावर असेल तर तीव्रता कमी होते. तू माझी आवडती मुलगी आहेस, लवकर आश्रमी चल, ऋषी म्हणू लागलेले आहेत. तू माझी आवडती मुलगी आहेस, तू माझ्या मुलीप्रमाणे आहेस आणि तू लवकर आश्रमामध्ये चल. सुनंदाताई म्यूट करा. दुःख भोग काही करू नकोस, दुःखित होऊ नकोस, आश्रमामध्ये चल, असं ते ऋषी म्हणू लागलेले आहेत. सुनंदाताई पाटील म्यूट करा. माझ्या आश्रमी सुखाने राहा, तू दुःख करू नको, माझ्या आश्रमामध्ये चल आणि तिथं सुखानं राहा. माझ्या आश्रमामध्ये माझी मुलगी म्हणून जे होणार ते त्रिलोक्यात हिंडल्याने काही चुकावयाचे नाही. होणार आहे ना ते होणार आहे. तिथून पळून जर गेलं तर आपल्याला चुकल असं वाटतं, पण चुकणार नाही. होणार ते होणारच आहे. ते कसं राजा परीक्षिती होता बघा. हा परीक्षिती राजा जो होता तो शिकारीसाठी वनात जाऊ लागला. अरण्यामध्ये शिकारीसाठी निघालेला आहे. जे होणार ते कसं होणार ह्यासाठी मी दृष्टांत देत आहे. कशासाठी दृष्टांत दिला ते मात्र लक्षात ठेवावं लागतं बघा. तर परीक्षिती राजा अरण्यामध्ये शिकारीसाठी निघाला आणि जात असताना रस्त्यात तहान लागली. एक सुंदर आश्रम दिसला. तो आश्रम जो होता तो शमीक ऋषीचा आश्रम होता. तो आश्रमामध्ये गेला, त्याला पाणी प्यायचं होतं, परंतु शमीक ऋषी जे होते ते ध्यानस्थ बसलेले होते. ध्यान लावलेलं होतं त्यांनी. आणि राजाला वाटू लागलं, मी आश्रमात आलो आणि माझ्या हे जी माझ्याबरोबर सैनिक आहेत
त्यांच्या घोड्याचे टप 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 आवाज येत आहे पायाचा, तरीसुद्धा ही ऋषी जे आहेत ते ऋषी जागे झालेले नाहीत, म्हणजे हे ढोंग करतात असा त्याचा समज झाला त्या राजाचा. कुणाचा? परीक्षिती राजाचा समज झाला. आणि त्याला वाटलं ढोंग करतात, आपण बघावंच म्हणून तिथं जवळ साप पडलेला होता मेलेला. तो साप बाणाच्या टोकानं ऋषीच्या गळ्यात घातला. आणि त्याच कर्मामुळं त्यांचा मुलगा शमीक ऋषीचा मुलगा श्रृंगी ऋषी त्याने हे कृत्य बघितलं आणि त्याला राग आलेला आहे. हे कुणी कृत्य केलं? ज्यानं हे कृत्य केलं तो 7 दिवसात सर्पदंश होऊन मरून जाईल असा शाप देऊन टाकला. जेव्हा ही शमीक ऋषीला कळालं तेव्हा त्याने अंतर्दृष्टीनं बघितलेलं आहे की ही कृत्य कुणी केलं. तर परीक्षिती राजाने हे कृत्य केलेलं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा शमीक ऋषी म्हणू लागले, शृंगी तू काही बरोबर केलेलं नाहीस. हे अरे आपला जो पालन पोषण करणारा पोशिंदा आपला राजा, त्याचं हे कृत्य आहे आणि तू त्याला शाप दिलास, ही खूप चूक झाली. परंतु सुटलेला शब्द परत घेता येतो का? ओम नमः शिवाय. सुटलेला शब्द मुखातून हां आपण स्वारी म्हणू, माफ करा म्हणू, पण त्याच्याने शब्द परत घेता येत नाही. सुटला ते सुटला. मग शब्द सुटलेला आहे हा. त्यावेळेस शृंगी ऋषींनी सांगितलं, शमीक ऋषींनी शृंगी ऋषीला सांगितलं की राजापर्यंत ही बातमी पोहोचवा, 7 दिवसात सर्पदंश होऊन तुझा मृत्यू आहे म्हणून. तेव्हा राजाला सांगण्यात आलं आणि राजाला कळाल्याबरोबर, आता मरण कळाल्याबरोबर काय वाटतं आपल्याला माहिती आहे. एखादा मोठा रोग झाला, 4 दिवसातच मरणारे किंवा महिन्यात मरणारे म्हणलं तर आपली अवस्था काय होते. ईश्वराची जी योजना आहे ते खूप बरोबर आहे बघा. मरण माहीत नाही आपल्याला, ही खूप चांगली आहे. नाही तर रोज मेल्यापेक्षा जास्त दुःख आहे मरण कळाल्यावर. आणि तेच कळालेले परीक्षिती राजाला. तेव्हा परीक्षिती राजाला दुःख झालं असेल, ही वाऱ्यासारखी वार्ता पसरली सगळीकडं. आणि सुखदेव ऋषींना कळालं, जी परीक्षिती राजाचे गुरु, तात्काळ सुखदेवाने आश्रम सोडलेला आहे, आपल्या शिष्यावर काय बेतलं ही त्यांच्या लक्षात आले. तात्काळ आले राजवाड्यामध्ये. राजा दुःखित होता, पूजा केली आणि राजाला सांत्वन, राजाला सांगितलेले समजून हिंमत दिली राजाला. राजा आधीच ठरलेलं असतं, जे ठरलेलं आहे ते, त्याच्यामुळं तू काही दुःख करू नकोस, 7 दिवसात मरण आहे. तेव्हा परीक्षिती म्हणू लागला, गुरुदेव आत्तापर्यंत नुसतं राज्य सांभाळलं, काहीच मी मोक्षाचं साधन केलं नाही. तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं, 7 दिवस आहे तुझ्याकडं, अजून भरपूर वेळ आहे, 7 दिवसाचा वेळ काही कमी नाही. आणि राजाला सगळाच त्याग केला आहे. राजानं मनातून सगळं काढून टाकलं. मुलगा राज्यावर बसवला आणि नदीकाठी जाऊन भागवत कथा ऐकलेली आहे शुकाचार्याकडून. जसं जसं दिवस निघून चालले तसं तसं परीक्षिती राजा उदास होऊ लागला. किती जरी काही म्हणलं तरी मृत्यूचा दिवस माहीत झालेला आहे आणि हिंमत धरलेली, पण तरीसुद्धा मनातून उदासी भरू लागली. ही गुरुदेवांच्या लक्षात आलं, सुखदेवांच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा शुकाचार्यांनी परीक्षितीला बोलावून घेतलं आणि सांगितलेलं आहे, परीक्षिती तुला एक गोष्ट सांगतो म्हणले. एक राजा होता आणि तो जो राजा होता त्याला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये काळ पुरुष आला आणि काळ पुरुष येऊन काय म्हणाला, आटप राजा, उद्या 2 वाजता आपल्याला निघायचे, मग उद्या 2 वाजता यायलेलो आहे, तयारीत राहा. उद्या 2 वाजता तुलाही माझ्याबरोबर यायचे आणि मी तुला न्यायला येलेलो आहे. हे स्वप्न त्याला वाईट वाटलं म्हणून त्यानं चांगल्या जाणणाऱ्या ऋषींना विचारलेले, तर त्यांनी सांगितलं की ही स्वप्न खरंच वाईट आहे. लबाड बोलू
तर पाप लागतं खोटं बोललेलं. खरं बोलावं तर तुला दुःख होईल. पण राजा, दुःख झालं तरी काही हरकत नाही, पण मी खोटं काही बोलणार नाही. तुझा उद्या दुपारी 2 वाजता मृत्यू आहे असं ह्या स्वप्नाचा अर्थ आहे. कळाल्याबरोबर राजाला वाटलं आपण दूर पळून जावं, दूर अरण्यामध्ये पळून जावं. तो जो काळ पुरुष आहे तो इथं राजवाड्यात मला न्यायला येईल आणि मी जर दूर पळून गेलो तर मी त्याला सापडणारच नाही. म्हणून चप्पळ असा घोडा त्यानं आणला आणि मरण कळाल्यावर झोप येते का? झोप नव्हती. तो पहाटच 3 वाजता उठला, नित्यकर्म आटपून तो त्या घोड्यावर बसला, अति चपळ अशा घोड्यावर, आणि पळून जाऊ लागला. दूर 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 पळून गेला. अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. मरण कळालेले 2 वाजता आहे म्हणून. आणि 1:45 वाजले, 1:30 वाजला. तहान खूप लागली. एक वृक्ष आलेला होता जवळच. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या वृक्षाखाली राजा घोड्यावरून खाली उतरला आणि पाणी पिऊ लागला. पाणी पित असताना 2चा टाईम लगे लगे पुढे सरकू लागलेला आहे. पाठीमागे एक माणूस आला आणि पाठीवर थाप दिली. मागं वळून बघितलं तर स्वप्नातला काळ पुरुष होता. तो राजा म्हणला, तू इथं? तेव्हा तो काळ पुरुष म्हणला, राजा, तुझं ठिकाण हीच ठरलेलं होतं आणि मला वाटू लागलं तू एवढ्या लांब कसा येशील. मी तुझी इथं वाट बघत बसलेलो होतो, तू आलास. चला, निघायचं आहे आपल्याला आता. किती जरी पळालं, काही जरी केलं तरी ठरलेलं ते ठरलेलं आहे, ती कधीच चुकत नाही. म्हणून राजा ही शुकाचार्यांनी कथा परीक्षितीला सांगितली. राजा, आधीचं ठरलेलं तू उदास दिसायलास मला आणि मोक्षाचं साधन करून दिलेलं आहे. म्हणून आधी जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. त्रिलोक्यात हिंडल्याने ते चुकावयाचे नाही. इथून पळून आपण त्रिलोक्यामध्ये जरी पळत सुटलो तरी जी होणार ते होणारच, ते चुकावयाचं नाही असं इथं सांगू लागलेले आहेत ते ऋषी. त्या प्रभावतीला, चंद्रप्रभेला जे होणार ते त्रिलोक्यात हिंडल्याने काही चुकावयाचे नाही, पळून गेल्याने काही चुकायचं नाही, अशी त्याची धर्मोक्ती ऐकून चंद्रप्रभा समाधान वाटले. चंद्रप्रभेला समाधान वाटलं. कोणताच मार्ग नव्हता जीवनामध्ये आणि मार्ग सापडला. ऋषीच्या आश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था झाली त्याच्यामुळं. आणि ऋषींनी तिला समजूनही सांगितलं, जी होणार ते होतच असतं, तू काही काळजी करू नकोस, तुझी व्यवस्था इथंच झालेली आहे म्हणून. तसंच सीतेचं सुद्धा झालेलं आहे बघा. सीतेला अरण्यात सोडल्यानंतर वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात सीता गरोदर असताना तिनं कालक्रमण केलेलं आहे. तिला समाधान वाटलं आणि ती म्हणाली, हे तात, हे बाबा, तुम्ही मोठे दयाळू आहात, माझ्या दैवगतीने मला भेटलात. हे बाबा, हे पिताजी, तुम्ही मोठे दयाळू आहात आणि माझ्या दैवगतीनं माझं काहीतरी सुकृत पुण्य असेल आणि त्याच्यामुळं तुम्ही मला भेटलात. व मग त्या ऋषींनी तिला उठवून आपल्या आश्रमी नेले. तिला उठविलेलं आहे मुली चल म्हणून आणि तिला आपल्या आश्रमामध्ये नेलं. तेव्हा तिला दुःखित पाहून सर्व ऋषी तिचे सांत्वन करू लागले. तिथे अनेक ऋषी होते त्या आश्रमामध्ये आणि ही एवढी दुःखित पाहून सगळे ऋषीमुनी तिचे सांत्वन करू लागले. काही झालं नाही मुली, आता इथं तू सुखानं राहा, इथं तुला संरक्षण मिळेल. म्हणून आता चंद्रप्रभेने नित्य गंगेचे स्नान करून तपश्चर्या, अनुष्ठान, व्रत, उपवास, प्रदक्षिणा कराव्या. ऋषीच्या आश्रमात राहू लागली आणि तिथंही साधना करू लागली. चंद्रप्रभेने नित्य काय करावं? गंगेला जावं, गंगेचं स्नान करून तपश्चर्या करावी. जी आपलं नित्य नियमाचं जी साधना आहे ती करावी. अनुष्ठान, व्रत, उपवास व प्रदक्षिणा कराव्या आणि रात्रंदिवस रामनामाचा जप करावा.
रात्रंदिवस रामनामाचा जप करत होती. अशा प्रकारे ती ऋषी पत्न्यामध्ये कालक्रमण करीत असता गर्भास 9 मास पूर्ण झाले. तिथं जी ऋषी होते त्या ऋषींच्या बायका होत्या, ऋषी पत्न्या होत्या. त्यांच्याबरोबरच काम करायचं, त्यांच्याबरोबरच काल व्यतीत करायचा. आश्रमामध्ये कामच करावं लागतं, ती काय राजवाडा नाही. तर त्यांच्याबरोबर कालक्रमण करीत असता काय झालं, 3 महिन्याचा काळ निघून गेला. 6 महिने झालेले होते ऋषीच्या आश्रमामध्ये. 3 महिन्याचा काळ निघून गेला आणि गर्भाला 9 महिने पूर्ण झाले. 9 मास पूर्ण झाले. एके दिवशी ती राजकन्या सकळ स्त्रियामध्ये बसली असता सगळ्या ऋषी पत्न्या होत्या. त्या एकत्र त्या अरण्यामध्ये बसल्या असता, त्या आश्रमामध्ये बसल्या असता तिला श्वास लागू लागला. श्वास टाकीत असताना त्याबरोबर तिच्या नाकावाटे गर्भ पडला. श्वास लागू लागला आणि मोठा श्वास घेऊन श्वास बाहेर टाकतानाच तिच्या नाकावाटे गर्भ बाहेर पडला. जसा संभव झाला होता तसाच गर्भसंभव कुठून झालता, नाकातूनच झालता. सुगंध घेतला आणि त्याच्यातूनच गर्भसंभव झाला आणि तिथूनच त्याचा जन्म झाला. नाकावाटे गर्भ पडला तो पाहून सर्व स्त्रिया विस्मित झाल्या, आश्चर्यचकित झालेल्या आहेत. नाकातून बाळ जन्माला म्हणून विस्मित म्हणजे आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, हा मोठा अवतारी पुरुष होईल. वेगळ्याच पद्धतीने जन्म झाला म्हणून ह्या म्हणू लागल्या, हा मोठा अवतारी पुरुष होईल. सर्व लक्षण आणि संपूर्ण तेजपुंज असा दैदिप्यमान पुत्र झाला. सुंदर असं, गोंडस असं, दैदिप्यमान तेजस्वी असं बाळ जन्माला आलेलं आहे नाकावाटे त्या चंद्रप्रभेच्या. तेव्हा सर्व ऋषींनी मिळून त्याचे जातक वर्तविले. जन्मपत्रिका बघितली आणि जातक सांगितलेलं आहे, पत्रिका सांगितली. जो सुंदर आणि सुलक्षणी दैदिप्यमान मुलगा पाहून सर्व ऋषी म्हणाले, सुंदर सुलक्षणी. पत्रिकासुद्धा खूप चांगली होती, त्यांची लक्षणं चांगले होते, दिसायलाही सुंदर होता. दैदिप्यमान मुलगा पाहून सर्व ऋषी म्हणाले की हा पूर्ण अवतारी आहे. हा अवतारी पुरुष वाटतो, हा पूर्ण अवतारीच आहे. नासिका वाटे जन्मला म्हणून त्याचे नाव नासिकेत असे ठेवले. नाकाद्वारे जन्मला, नाकाद्वारे संभव झाला होता आणि नाकाद्वारेच तो जन्मला म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, नासिकेत असं नाव ठेवलेलं आहे. आणि त्याचा समस्त ऋषी मंडळींनी मंगल महोत्सव केला, महोत्सव साजरा केला, आनंद साजरा केला. सगळ्या ऋषी मंडळींनी, सर्व ऋषी आश्चर्य करून म्हणाले, आजचा मोठा पर्वकाळ समजा हे मूल सकळ कुळाचा उद्धार करेल. सगळे ऋषी म्हणू लागलेले आहेत, हा मोठा आजचा पर्वकाळ आहे आणि हा जो मुलगा आहे तो कुळाचा उद्धार करणारा सुलक्षणी असा जन्मलेला आहे. दैव माहीत नाही कुणाला, कुणाचा कुठं जन्म होणार. लुव अंकुशाचा पाळणा हलविते ऋषी वाल्मिकी वनी, दैव जाणिले कुणी. रामराजाचं सुद्धा लुव अंकुश जे होते ते सुद्धा वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये जन्म घेतला. तसाच ह्या नाशिकेतानं ऋषीच्या आश्रमामध्ये जन्म घेतलेला आहे. दैव कुणी पुढचं जाणलेलं नाही असं सुभाषितकार म्हणतात. लव अंकुशाचा पाळणा हलविते ऋषी वाल्मिकी वनी, दैव जाणिले कुणी. त्यावेळी सर्व मुखी असे उद्गार निघाले. सर्वांच्याच मुखातून असे उद्गार म्हणजे वाच्यता निघू लागलेली आहे, ती बोलू लागलेले आहेत. ही चंद्रप्रभा निर्दोष असून
ईश्वरी इच्छा होय. ही चंद्रप्रभा निर्दोषच होती असं सगळे ऋषी बोलू लागलेले आहेत. आणि अशीच ईश्वरी इच्छा असेल की ह्या बाळाचा जन्म इथं व्हावा, इच्छा होय. ईश्वराची करणी विचित्र आहे. ईश्वराची करणी जी असते ती नियोजनबद्धच असते. नियोजनच केलेलं असतं त्या ईश्वरानं सगळं आधीच. आपल्याला वाटतं चुकलं काय की देवाचं, पण कधीच चुकत नाही. सगळं नियोजन पुढचं ठरलेलं आहे. अशी ते तिची कीर्ती वर्णन करू लागले. वैशंपायन म्हणतात, हे भरता पुढे काय झाले ते ऐक. वैशंपायन सांगू लागलेले आहेत जनमेजयाला. इथं भरता असा शब्द वापरला त्यांनी, म्हणजे भरत वंशाचा राजा. भरत वंशाचा राजा भरता म्हणून जनमेजय राजाला इथं भरता शब्द वापरला. वैशंपायन सांगू लागलेले आहेत, म्हणतात की हे भरता पुढे काय झाले ते ऐक. आता जन्म झाला त्याचा, नाशिकेताचा जन्म झाल्यानंतर पुन्हा पुढे काय झाले ते तू ऐक. हे राजकन्या चंद्रप्रभा, ती राजकन्या जी होती चंद्रप्रभा, रात्रंदिवस ऋषीची सेवा करून, आश्रमामध्ये सेवा करायचं, झाडून काढायचं, सडा टाकायचा, झाडांना पाणी घालायचं, सरपण आणायचं, चुलीवर स्वयंपाक करायचा, हे काम असतात आश्रमामध्ये, करावेच लागतात. आणि ती चंद्रप्रभासुद्धा हे सगळं करायची. राजकन्या होती, ती काय राजवाडा नव्हता. म्हणून आश्रमामध्ये ती राजकन्या जी होती ती सगळ्या प्रकाराने ऋषीची सेवा करून भगवत भजनी सावधान असे. फुलं तोडून आणायचे, पूजेचं सामान आणून द्यायचं, अशा प्रकारे ऋषीची सेवा करायची. आणि सेवा करून राहिलेला वेळ भगवत भजनी लावायची. आपलंसुद्धा तसंच असावं बघा. प्रपंचातलं कर्तव्य तर करावंच लागतं, पण जेवढा वेळ राहतो आपल्याकडं तेवढा वेळ भगवत भजनीच लावावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा एवढा मोठा भवसागर आहे आणि ही तरुण जाण्यासाठी प्रपंच तर करावा लागतो, ती तर कर्माधीन आहे. म्हणून युक्तीनं संसार देहा प्रपंचाचा दास, हाताने करा काम मुखी शिवनाम. हाताला काम आहे पण तोंडाला काय काम आहे हो, काही ना काही दुसरंच बोलत राहतं. म्हणून साधना साधून घ्यायची तर भगवत भजनी रत राहावं, देहानं देहाचं कर्तव्य करीत राहावं आणि अंतकरण आणि मन ईश्वराच्या चरणी अर्पण करावं. जसं फुलाचा हार गळ्यात टाकला की सगळे फुलं पडतात, तसं मन अर्पण केलं की इंद्रिय त्याच्या मागं जातात. इंद्रियसुद्धा पुन्हा साधना करतात, भक्ती करतात. म्हणून भगवत भजनी सावधान असे. सावधानतेने ईश्वराचं भजन पूजन जी आपली नित्यनैमित्तिक साधना आहे ती करायची. असे सावधान असे. आणि ज्यांच्या संतचरणी विश्वास झाला ते प्रीतीने संताचे भजन करतात. विश्वास असायला पाहिजे. विश्वास असला तरच मनुष्य करतो आणि विश्वास असेल तरच लाभसुद्धा होतो. अविश्वास असेल तर लाभ होत नाही. प्रत्येकावर प्रपंचामध्ये सुद्धा विश्वास टाकला तरच तिथं सुख समाधान आणि लाभ आहे. तर लग्न करून पत्नी घरामध्ये आणली आणि घरातलं कुणाला दिती काय की काय करते काय की असं जर अविश्वास दाखवला तर सुख मिळत नाही. प्रपंचात सुद्धा विश्वास पाहिजे. अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठाउठी. विश्वास असायला पाहिजे. मग तसाच त्यांचा संतचरणी विश्वास झाला, ते प्रीतीने संताचे भजन करतात. संतांच्या सद्गुरूच्या ईश्वराच्या चरणावर जर विश्वास असेल तरच आपण भजन पूजन करतो, नाहीतर भजन पूजन करत नाही, काही बहाणे सांगतो. ही पाठ ऐकावा अशी मनाची वृत्ती जर असेल, अंतकरणापासून आवडत असेल, कितीही अनंत अडचणी असू द्या माणूस त्या टायमाला पाठाला येतोच.
मग ती अडचणी कशाही पळत पळत काम करील, सोडून देईल, पुन्हा करील, आधी करील. बाहेर जायचे तर पुन्हा जाईल, आधी जाईल, परंतु पाठ सोडत नाही. का तर विश्वास, आवड उत्पन्न झालेली तिथं. विश्वास असले, आवड असली की सवड मिळते. संत चरणी विश्वास झाला ते प्रीतीने संताचे भजन करतात. प्रेमाने प्रीतीने संताचं, सद्गुरूचं, ईश्वराचं भजन करतात. ते महान पापी असले तरीही पावन होतात. ही पापी असले तरीसुद्धा त्या भजनाच्या प्रभावानं ते पावन होतात. पुण्य प्राप्त होतं त्यांना. पुण्याचा साठा त्यांच्या संचितामध्ये साठला जातो. या संताच्या संगतीने परब्रह्म प्राप्ती सहज होते. संताची संगती मनोमार्ग गती. संताच्या संगतीनं काय होतं? संताची संगती म्हणजे आता हायवे झाला. हायवेवर गतिरोधक असतात. का असतात गतिरोधक हो? ओम नमः शिवाय. का गतिरोधक टाकतात हे? ओम नमः शिवाय. ताई, गाडीवर नियंत्रण राहावं म्हणून, स्पीडमध्ये जाऊ नये, दुर्घटना घडू नये म्हणून. हां, ओम नमः शिवाय. गतिरोधक म्हणजे गाड्या जी वेगानं गतीनं पळतात ती गती थोडी कमी व्हावी त्यांची म्हणून. मग संताच्या संगती मनोमार्ग गती. कोणत्या मार्गाचे गतिरोधक संत सांगितले? मनाचा मार्ग. किती मार्ग आहे मनाचा, किती वेग आहे त्या मनाचा, सांगताच येत नाही त्या मनाचा वेग किती आहे ती. क्षणामध्ये ते कुठं जातं? आकाश पाताळ धुंडाळून येतं ते एका क्षणामध्ये. मनासारखा वेग कुणाचाच नाही. मग ही एवढा जी वेग आहे मनाचा, त्या मनाचा वेग कमी करण्याचे गतिरोधक जर कोण असतील तर ते संत आहेत. म्हणूनच संताच्या संगती मनोमार्ग गती. मनाच्या मार्गातले गतिरोधक संत आहेत असं सांगतात. आणि ह्या संताच्या संगतीने उद्धार होतो. संताच्या संगतीमध्ये जर राहिलं तर दुसरं काय करण्याची आवश्यकताच नाही. संताच्या संगतीनं आपोआपच आपल्याला त्या संगतीचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. संताच्या संगतीचा एक कुंभार होता आणि कुंभाराचा मोठा गाडगे घडवलेले होते तिथं. कुंभारानं भरपूर गाडगे भाजून ठेवलेले होते. गिऱ्हाईक यायचे, गाडगे घेऊन जायचे विकत. एक तिथं संत आले आणि संत येऊन त्या संतांनी एक गाडगं बाजूला ठेवलेलं होतं की ज्याला बुडाला सुराख पडलेलं होतं म्हणून. फुटलेलं गाडगं बाजूला ठेवलेलं होतं. संतांनी ती गाडगं मागितलं त्या कुंभाराला. तेव्हा ते कुंभार म्हणू लागला, भाऊ ते फुटकं गाडगं आहे, ती कशाला नेता? चांगलं गाडगं न्या ना इकडचं भाजलेलं एखादं. इकडं चांगले माठ आहे, तुम्हाला जो माठ न्यायचा तो न्या. मला पैसे देऊ नका तुम्ही, पण घेऊन जा. ही फुटकं गाडगं काय करणार नेऊन तुम्ही? तेव्हा संतानं सांगितलं, नाही दादा, मला हे फुटकंच गाडगं दे, जे बुडाला चीर गेलेली आहे तेच गाडगं दे. कुंभारानं चांगलं न्या म्हणलं तरी संतांनी नेलं नाही. त्याने तो गाडगं नेलं. चैत्र महिना होता आणि पिंडीवर गळती लावली. आता पिंडीचं दर्शन घेताना लोक कुणाचं दर्शन घेऊ लागले? ओम नमः शिवाय. फुटक्या गाडगेचं चांगल्यासुद्धा नाही, फुटलेल्या गाडगेचं दर्शन घेऊ लागले. इतकं फुटकं गाडगं ज्याची काहीच किंमत नव्हती, फेकून दिलेलं होतं. पण कशामुळं किंमत प्राप्त झाली? तर ईश्वराची संगत मिळाली. संतानं ते आणलं आणि ईश्वराच्या डोक्यावर बांधून ठेवलं. मग असंच जेव्हा संताची संगती होते तेव्हा किती जरी पापी असला ना तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. त्याचा उद्धार होतोच. जैसा करो संग तैसा चढेगा रंग. जसा संग करावं तसा रंग चढल्याशिवाय राहत नाही असं सांगितलेलं आहे.
संताचं खूप महत्त्व सांगितलं. ह्या ऋषीच्या संगती चंद्रप्रभेला सुद्धा प्राप्त झाली आणि तिथं ती साधना करू लागलेली आहे. तिथंच बाळाचा जन्म झाला. ती बाळ तिथं वाढू लागलं आणि या बाळाचा पुढचा प्रवास कसं मोठं झालं आणि पुढी त्याची काय गती झाली, त्याने काय पराक्रम केला, ही आपण बघणारच आहोत. पण आजचा टाईम आपला झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षू साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्व साधकांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.